चला तर मग आज आपण बघूया ही दही छोल्यांची रेसिपी। इथे मी 300 ते 400 ग्रॅम छोले रात्रभर भिजत ठेवले होते। त्यात थोडेसे खडे मसाले, पाणी, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल टाकून आपल्याला कुकरला मोठ्या गॅसवर 1 शिट्टी आणि बारीक गॅसवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मसाल्यासाठी इथे मी घेतलेला आहे कांदा, थोडेसे काजू, अद्रक आणि लसूण। त्याला हलकसं भाजून घ्यायचं आहे आणि गार होण्यासाठी ठेवायचं आहे। इकडे 1 वाटी दहीमध्ये मी थोडेसे बेसिक मसाले टाकले आहेत आणि त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं। जर सगळ्या शिट्ट्या आपण मोठ्या गॅसवर केल्या तर छोल्याची साल ही बाजूला होते आणि छोले सेपरेट होतात। त्यामुळे शिट्ट्या करताना बारीक गॅसवर शिट्ट्या करून घ्या। फोडणीसाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं। त्यात जिरे आणि खडे मसाले टाकून एक बारीक चॉप केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान भाजून झाला की आपल्याला याच्यामध्ये आपली कांदा काजूची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित भाजून झाली की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मगच आपल्याला दही आणि हे मलई घातलेलं वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे। हे व्यवस्थित मसाल्यांसोबत मिक्स करून झालं की मग आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि याला सतत ढवळत राहायचं आहे एक उकळी येईपर्यंत। हे बघा छान अशी उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये आपले छोले ॲड करून घ्यायचे आहेत। छोले याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं याला झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जो दहीचा आणि मसाल्यांचा फ्लेवर आहे तो छोल्यांमध्ये छान मुरला जाईल। इथे मला आरुषसाठी कमी तिखट असलेले छोले काढायचे होते, त्यामुळे मी याच्यामध्ये तिखट खूप कमी घातलेलं आहे अगदी नकळत। तुम्हाला जर तिखटच बनवायचे असतील तर तुम्ही दहीमध्येच तुम्हाला हवी तेवढी लाल मिरची पावडर टाकू शकता। आता इथे मी आरुषचे छोले काढून घेतले आणि त्यात 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि आपल्या छोल्यासाठी इथे मी 2 चमचे तूप गरम करून घेतलं। त्यात उभे चिरलेले अद्रक टाकले, हिरव्या मिरच्या टाकल्या, थोडीशी लाल मिरची पावडर आणि छोले मसाला टाकून हा तडका आपल्या छोल्यांवर ओतून घ्यायचा आहे आणि आपले हे छोले तयार आहेत। आता हे छोले चपाती, पुरी सोबत किंवा भातासोबतही खूप छान लागतात, तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा ही दही छोल्यांची रेसिपी आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।